हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी एक सुंदर अशी रोमॅन्टिक स्टोरी मी घेऊन आली आहे. तर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नक्की पहा आणि सबस्क्राईब करा. प्रिशा ही एक गरीब घरातील खूप सोज्वळ प्रेमळ मुलगी होती. आई बाबा लहानपणीच गेले होते, त्यामुळे लहान बहिणीची पूर्ण जबाबदारी तिच्या खांद्यावर आली होती. प्रिशाचं कॉलेज पूर्ण झालं होतं आणि आता ती M.Com करत होती. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची होती. शिक्षणासोबतच ती तिच्या बहिणीच्या शिक्षणासाठीही पैसे भरत होती. तिची छोटी बहीण दिशा सध्या सेकंड इयरला होती. दिशाशिवाय प्रिशाला आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं. काका काकू होते, पण पैशासाठी त्रास द्यायचे. म्हणून प्रिशाने ग्रॅज्युएशन झाल्यावर भाड्याने स्वतंत्र रूम घेतली आणि दिशासोबत राहत होती. दिशा दिशा उठ, चल, तुला कॉलेजला जायला उशीर होतोय, 6 वाजलेत. प्रिशा सकाळी टिफिन करत तिला आवाज देत होती, पण दिशा मात्र उठायचं नाव घेत नव्हती. दीदी यार, झोपू दे ना, इतक्या सकाळी कोण उठतंय? दिशा आळस देत म्हणाली. ते काय आहे ना, आपल्याला कॉलेज आहे आणि पहिलं लेक्चर 7 वाजता सुरू होतंय आणि तू विसरलीस का? आज असाइनमेंट सबमिट करायचंय. आज शेवटचा दिवस आहे. प्रिशा डोळे बारीक करत म्हणाली, सॉरी दीदी, असाइनमेंटचा टॉपिक इतका विचित्र होता की माहिती काढायला उशीर झाला. दिशा छोटा चेहरा करत म्हणाली, बरं बरं, आता उठ, आवर आणि कॉलेजला जा. पाणी तापले, प्रिशा म्हणाली. दिशा उठली, बेड आवरून बाथरूममध्ये गेली. तोपर्यंत प्रिशाने घर आवरलं, झाडू मारून लादी पुसली. दिशा, डबा तयार आहे, मी जाते, मला क्लास आणि ऑफिसला जायचे, प्रिशा म्हणाली. ठीक आहे दीदी, टेन्शन नको घेऊस, मी लवकर येते आणि स्वयंपाक आणि कपडे करेन, दिशा म्हणाली. प्रिशा तिला थँक्यू म्हणत बाहेर पडली. मुंबईत सकाळी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे रिक्षा आणि बस. वैतागून प्रिशा म्हणाली, रिक्षा रिक्षा. इतक्यात बस आली. गर्दीत धक्काबुक्की करत एकदाची ती क्लासला पोहोचली. शेवटचा महिना होता. एक्झाम 10 दिवसांवर आली होती. नताशा, आज लेक्चर आहे ना? प्रिशाने विचारलं. अगं आहे, पण कोणी आलं कसं नाही माहीत नाही, नताशा म्हणाली. प्रिशाने मेल चेक केला. पहिला मेल SD ग्रुप अँड कंपनीकडून आलेला होता. ही कंपनी देशातली टॉप 5 कंपन्यांपैकी एक होती. इंटरव्ह्यू 2 दिवसांनी होता. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. काय, SD ग्रुप ऑफ कंपनीज? नताशा शॉक झाली. हो, माझा ड्रीम जॉब आहे, प्रिशा म्हणाली. अगं, या कंपनीचा CEO विहान दीक्षित जबरदस्त स्ट्रिक्ट आहे. कामात चूक सहन करत नाही म्हणे. परवा आमच्या ऑफिसमध्ये आला होता. प्रेझेंटेशन आवडलं नाही म्हणून मॅनेजरवर भडकला, नताशा म्हणाली. असो, आपल्याला आपलं काम चांगलं करायचं आहे, त्याच्या बॉडीशी काही घेणं देणं नाही, प्रिशा म्हणाली. तशी नताशा हसली. चल बाय, मी ऑफिसला निघते, प्रिशा म्हणाली. थोड्याच वेळात प्रिशा ऑफिसमध्ये पोहोचली. हाय प्रांजल, प्रिशाने रिसेप्शनिस्टला हसत म्हटलं. हाय प्रिशा, ऐक, तो खडूस मितेश सर आलेत आणि खूप रागात आहेत. पळ, नाहीतर तुला पण बोलवतील, प्रांजल म्हणाली. प्रिशा 3ऱ्या मजल्यावर पळत गेली. आपल्या डेस्कवर बसली. समोरच्या गणपतीच्या मूर्तीला नमस्कार केला. मेल्स चेक केले, तेव्हा फोन वाजला. हॅलो मिस प्रिशा, कम टू माय केबिन, मितेश सर म्हणाले. ओके सर म्हणत प्रिशा त्यांच्या केबिनकडे निघाली. अरे प्रिशा, कुठे चाललीस? सुजयने विचारले. अरे, मितेश सरांनी बोलवलंय, प्रिशा त्या सुजयला म्हणाली. अरे बापरे, आता टकल्या थोडे कमी होते की काय? सुजय म्हणाला. बघते काय म्हणतात, सांगते तुला, प्रिशा म्हणाली. केबिनजवळ पोहोचून तिने नॉक केलं. कम इन. आतून मॅग्नेटिक आवाज आला. गुड मॉर्निंग सर, प्रिशा हसूनच म्हणाली. आणि त्याच नंतर व्हेरी गुड मॉर्निंग मिस प्रिशा.
तुमचं रिझाईन लेटर माझ्याकडे आलं आहे. काय झालं? का सोडते NK ग्रुप? मितेश सरांनी विचारलं. सर, मला अजून चांगल्या पोझिशनसाठी ऑफर आली आहे आणि इथे 3 वर्ष पूर्ण झालीत. प्रिशा म्हणाली. ओके, तुमची इच्छा. उद्यापासून नसलात तरी चालेल. रिझाईन ॲक्सेप्ट करतो. गरज लागली तर मी फोन करीन, मितेश सर म्हणाले. थँक्यू सर म्हणत प्रिशा बाहेर आली. आणि त्याचनंतर संध्याकाळी 6 वाजता काम आटपून प्रिशा घरी निघाली. निरोप घेऊन निघाली. जाताना तिला निशांत सर भेटले. हे मिस प्रिशा, कम, आय विल ड्रॉप यू. निशांत म्हणाला. नाही सर, मी जाईन, प्रिशा म्हणाली. मिस प्रिशा, तसंही आज शेवटचा दिवस आहे. यानंतर तुम्ही पुन्हा माझ्या कारमध्ये बसणार नाही. सो प्लीज गेट इन, निशांत म्हणाला. तशी ती हलकसं हसली आणि कारमध्ये बसली. सो मिस प्रिशा, कोणत्या कंपनीमध्ये जॉब मिळत आहे? निशांतने विचारलं. SD ग्रुप अँड कंपनीज सर, प्रिशा म्हणाली. यू मीन टू से विहान दीक्षित ग्रुप अँड कंपनीज, राईट? निशांत आता तिथे त्या प्रिशाला म्हणाला. येस सर, प्रिशा म्हणाली. मिस प्रिशा, मी असं ऐकलं आहे की तिथले CEO विहान दीक्षित इज व्हेरी स्ट्रिक्ट, निशांत म्हणाला. येस सर, मीही ऐकलं आहे, प्रिशा म्हणाली. तरीही तिथे जॉब करायचा आहे? निशांतने विचारलं. यस सर, माझ्यासाठी ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, प्रिशा म्हणाली. निशांत म्हणाला आणि कार थांबवली. प्रिशा बाहेर पाहून त्याला बाय बोलून बिल्डिंगमध्ये गेली. ती जाईपर्यंत निशांत तिला बघत होता. ती गेल्यावर त्याने मंद स्मित केलं आणि कार स्टार्ट केली. दिशा, 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 मला नवीन जॉब मिळाला आहे आणि तोही माझा ड्रीम जॉब. प्रिशा दिशाला गोल फिरवत म्हणाली. वाव दीदी, खरंच खूप छान गोष्ट आहे ही. पण तुझा जुना जॉब, तिथून तुझं रेझिग्नेशन ॲक्सेप्ट झालं का? दिशाने विचारलं. हो ग, अगं झालं आजच. उद्यापासून मला तिथे नाही जायचं. उद्या माझी MCSची एक्झाम आहे. मग झालं. उद्या तू आणि मी नितिशा शॉपिंगला जाऊयात, प्रिशा म्हणाली. ठीक आहे दीदी, मी येईन, दिशा खुश होत म्हणाली. नंतर दोघींनी एकत्र जेवण करून थोडा वेळ गप्पा मारल्या आणि झोपल्या. रोजप्रमाणे आजही प्रिशा उठली. टिफिन नाश्ता करून फ्रेश झाली. तोपर्यंत दिशा पण उठली होती. नंतर दोघींनी नाश्ता केला आणि प्रिशा एक्झामला गेली. आज एक्झाम होती म्हणून सगळे लवकर आले होते. एक्झाम चालू झाली. सगळे आत गेले. दिशा, यार आज या प्रिया मॅडमचं लेक्चर आहे, खूप बोर करतात, कविता छोटा चेहरा करत म्हणाली. तुला कसं बोर जाणार? तू कधी लेक्चरला येतेस कुठं? आठवड्यात 7 दिवस असतात, त्यात रविवार सुट्टी. राहिले 6 दिवस. त्यातही तू सोमवारी येत नाहीस. मंगळवारी आणि बुधवारी आलीस तर गुरुवारी नाही. मग शुक्रवारी शनिवारी सुट्टी. म्हणजे महिन्यात किती सुट्टी घेतेस विचार कर, प्रिशा म्हणाली. दिशा गालात हसत होती. यार, ठाण्यावरून यायला मला 3ला उठावं लागतं म्हणून 7च्या लेक्चरला येते, कविता म्हणाली. अगं मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरला येत जा ना. आज आपले 2च लेक्चर आहेत, आता सुटलं, दिशा म्हणाली. त्या मस्ती करत होत्या पण कोणीतरी मागून त्यांना पाहत होतं. थोड्या वेळाने त्या बाहेर आल्या. दिशा मागून कोणीतरी आवाज दिला. वळून पाहिलं तर त्यांच्या क्लासमधला विराट होता. तो पळतच त्यांच्या समोर आला. हाय, तो म्हणाला. दिशा हसून हाय म्हणाली. दिशा, मला फायनान्शियल मार्केटचे नोट्स हवेत, प्लीज दे ना, तो म्हणाला. ओके, मी घरी गेल्यावर पाठवते,
आता नाहीत माझ्याकडे. ती म्हणाली, ओके, मग मला तुझा नंबर दे, फोन करतो, विराट म्हणाला. दिशा थोडी गोंधळली, पण देणार तितक्यात मागून जोरात आवाज आला. सगळ्यांनी वळून पाहिलं. मितेश होता. हे विराट, काय झालं? मितेशने विचारलं. अरे, नोट्स हव्या होत्या, फायनान्शियल मार्केटच्या. तिच्याकडे मागत होतो, विराट म्हणाला. अरे भावा, माझ्याकडे सगळ्या सब्जेक्टचे नोट्स आहेत. मी सगळ्यांना दिले. तुला पण पाठवतो म्हणत मितेश त्याला म्हणाला आणि पाठवले. चल बाय, मितेश म्हणाला. ओके बाय विराट. हे दिशा, चल थांबलीस का? मितेश म्हणाला आणि तिचा हात धरून घेऊन गेला. कविता आणि प्रिशा पण गेल्या. ते गेले तसे विराटने रागात केसातून हात फिरवला. डॅम इट, आज नंबर मिळाला असता, पण हा मध्ये आला. ग्रुपवरून घ्यायचा तर डीपीच नाही तिचा. ओळखायलाही जमत नाही. यावेळी वाचलीस, पुढच्या वेळेस नाही. हे दिशा, आम्ही जातो, प्रिशा आणि कविता म्हणाल्या. ओके बाय, दिशा म्हणाली. चल दिशा, मी ड्रॉप करतो, मितेश म्हणाला. आणि त्याचनंतर, आता इथे नाही, मला फिनिक्स मॉलला जायचे आहे. दीदी वाट पाहत असेल. तिला तुमच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला बोलवले. उद्या आहे तिचं, दिशा म्हणाली. ओ, आमच्या ऑफिसमध्ये? सच अ ग्रेट न्यूज, तो म्हणाला. दिशा म्हणाली. आणि त्याचनंतर, चल मी सोडतो, मी तिथूनच घरी जाईन म्हणत ती कारमध्ये बसली. दोघेही गप्पा मारत निघाले. इकडे प्रिशा 4 पेपर संपल्यावर नताशासोबत बाहेर आली. पेपरबद्दल बोलत होत्या. आणि त्याचनंतर, आता यार प्रिशा, भूक लागली आहे, चल काहीतरी खाऊ, नताशा म्हणाली. ओके चल. दोघी खाऊन गल्लीत गेल्या. तर नताशा, आज शॉपिंग करायचं आहे, उद्या इंटरव्ह्यू आहे, प्रिशा म्हणाली. ओके चल म्हणत त्यांनी बस पकडली आणि फिनिक्स मॉलला पोहोचल्या. प्रिशा फोन घेऊन दिशाला कॉल करणार तितक्यात तिचं लक्ष समोर गेलं. दिशाचं कारमधून उतरत होती. तिच्यासोबत एक मुलगा पण होता. प्रिशा विचार करू लागली, हा मुलगा कोण आहे? दिशासोबत नताशाने विचारलं. ते मलाही माहीत नाही, प्रिशा म्हणाली. तेवढ्यात ते दोघे समोर येऊन उभे राहिले. प्रिशा आणि नताशा दोघीही विचित्रपणे पाहत होत्या. हा नक्की आहे कोण आणि दिशासोबत इतकी मस्ती करतोय? क्लासमधला असेल का कोणी? नाही, दिशा मुलांशी जास्त बोलत नाही, इतकं तर मला माहिती आहे. मग हा कोण? प्रिशा विचार करत होती. हाय दीदी, तुम्ही लवकर आलात का इथे? दिशाने विचारलं. नाही ग, आत्ताच आलोय. पण दिशा, हा कोण आहे? नताशाने विचारलं. अरे, ओळख करून द्यायचीच विसरले मी. हा मितेश आहे, मितेश दीक्षित. दीदी, तू ज्या ऑफिसमध्ये जाणार आहेस ना उद्या, SD ग्रुप ऑफ कंपनीज, ती कंपनी ह्यांचीच आहे. मी काल सांगितलं होतं तुला, दिशा म्हणाली. ओ हां, आय एम सॉरी मितेश, मी ओळखलंच नाही, प्रिशा म्हणाली. तसा त्याने स्माईल दिला. हाय, मी नताशा, प्रिशाची मैत्रीण. नताशाने हात मिळवला. प्रिशानेही त्याला हात मिळवला. पण मितेश, तू इथे कसं काय? प्रिशाने विचारले. मी इथूनच जात होतो, म्हणून मी दिशाला म्हणालो सोडतो तुला, म्हणून आम्ही एकत्र आलो, मितेश म्हणाला. ओके दीदी, चल ना आता, दिशा म्हणाली. आणि त्याचनंतर, हो चला मितेश, तू पण, तुझीही शॉपिंग होईल, प्रिशा म्हणाली. तसा तो खूप खुश झाला आणि त्यांच्यासोबतही गेला. तो आत गेला तशी दिशा त्याच्याकडे विचित्रपणे पाहू लागली. काय अजब माणूस आहे हा, फक्त मला सोडून जाणार होता. आणि दीदी म्हणाली तसा लगेच हो पण म्हणाला. असो, मला काय करायचे, मी शॉपिंग करते बाबा, दिशा स्वतःलाच म्हणाली आणि आत गेली. ते लोक आत फिमेल सेशनमध्ये गेले. तिथे खूप प्रकारचे आउटफिट्स होते.
प्रिशाने सगळीकडे नजर फिरवली आणि एका जागी थांबली. ओ कम ऑन प्रिशा, तू असे ड्रेस घेणार आहेस? नताशा म्हणाली. हो मग, मला फॉर्मल शर्ट वगैरे नाही आवडत. मला कम्फर्टेबल वाटत नाही. प्रिशा म्हणाली. दीदी, तुला जे घ्यायचं आहे ते घे, तुला कम्फर्टेबल वाटत असेल तसं, मितेश म्हणाला. तशी प्रिशा हलकेच हसली. कोणीतरी तिला सपोर्ट करत होतं म्हणून तिने कुर्ती, लेगिन्स आणि काही अंब्रेला ड्रेस घेतले. दिशा, तू पण घे ना, प्रिशा म्हणाली. तसं नताशा आणि दिशा दोघींनीही शॉपिंग केली. मितेश थोडा वेळ बाजूला गेला आणि काहीतरी घेतलं आणि पुन्हा आला. थोड्या वेळाने त्यांची शॉपिंग झाली. चौघांनाही भूक लागली म्हणून चौघे एका हॉटेलमध्ये गेले आणि जेवले. जबरदस्ती मितेशने बिल भरलं. मग चौघेही त्याच्या कारमध्ये बसले. त्याने रस्त्यात नताशाला सोडलं. आता कारमध्ये फक्त तिघच. दिशाने म्युझिक ऑन केलं आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली. प्रिशानेही डोळे मिटले. त्या वाऱ्याने दिशाचे केस चेहऱ्यावर येत होते. मितेश तिला पाहतच बसला आणि चेहऱ्यावर एक मंद स्मित आलं. देखा हजारों दफा आपको, फिर बेकरारी कैसी है, संभाले संभलता नहीं ये दिल, कुछ आप में बात ऐसी है. तो तिला ड्रायव्हिंग करता करता बघत होता आणि मध्येच हसत होता. काय आहे हे? तिच्यासाठी हे कळत नव्हतं, पण खूप छान वाटत होतं. तो तिच्याकडे पाहत होता हे कदाचित तिला समजलं म्हणून तिने नजर वळवली. तर तो तिच्याकडेच बघत होता. तिने पाहिलं तसं त्याने मान वळवली. ती मात्र आता पाहतच राहिली. लेकर इजाजत अब आपसे, सास ये आती है जाती है, ढूंढने से मिलते नहीं है हम, बस आप ही आप बाकी है. त्याने तिच्याकडे चोरून पाहिलं. ती हसते आहे पाहून पुन्हा त्याने खोटं हसून चेहरा फिरवला. आता मात्र तिच्या त्या रिॲक्शनवर तिला हसू आलं, पण तिने मनातच हसून घेतलं. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती हसते पाहून त्याच्या कपाळावर आठ्या जमल्या. हसायला काय झालं? मी काय जोक केला का? तो मनातच म्हणाला. पण ती गालात हसते पाहून तो गप्प बसला. पण आठ्या मात्र अजूनही वाढल्या. पलभर ना दूरी सहे आपसे, बेता बिताए कुछ और है, हम दूर होकर भी पास है, नज़दीकिया ये कुछ और है, देखा हजारों दफ़ा आपको, फिर बेकरारी कैसी है, संभाले संभलता नहीं ये दिल, कुछ प्यार में बात ऐसी है. पूर्ण प्रवासात त्याचं हेच चालू होतं आणि प्रिशा मात्र मागून त्यांना बघत होती आणि त्यांच्या त्या रिॲक्शन पाहून गालातच हसत होती. ती पूर्ण प्रवास एन्जॉय करत होती. त्यांची एकमेकांना लपून पाहण्याची पद्धत पाहून थोड्या वेळाने मितेशने कार थांबवली. तशी प्रिशा खाली उतरली. दिशा आणि मितेश एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. प्रिशा खाली झुकली आणि दिशाला हलवलं. तशी ती दचकली. दिशा, कधीपासून तुला हाक मारते मी, लक्ष कुठे आहे तुझं? प्रिशा चिडून म्हणाली. दिशा गडबडली. नाही ग, काही नाही, असं म्हणून ती पटकन खाली उतरली. मितेश, आता वेळ मिळेल तेव्हा घरी येत जा, प्रिशा हसून म्हणाली. मितेशने फक्त हसून मान डोलावली. त्या दोघींनी त्याला बाय केलं आणि आत वळल्या. पण दिशा मात्र परत परत वळून त्यालाच पाहत होती. काहीतरी वेगळं होतं त्याच्या नजरेत, पण नक्की काय हे तिला उमजत नव्हतं. शेवटी तिने नजर खाली घातली आणि घरात निघून गेली. मितेश कार घेऊन तिथून निघून गेला. आज प्रिशाचा ऑफिसमध्ये पहिलाच दिवस होता. नेहमीप्रमाणे सकाळी ती लवकर उठली. दिशाही तिच्यासोबत उठली होती. दोघीही आपापली आवराआवर करून तयार झाल्या. दीदी, आज लवकरच निघ, पहिला दिवस आहे, पत्ता शोधायलाही वेळ लागेल, दिशा काळजीने म्हणाली. हो ग, तुझं बरोबर आहे, मी निघतेच आता, चल बाय, प्रिशा म्हणाली आणि दरवाजा ओलांडून बाहेर पडली.
नशिबाने आज बस वेळेवर आली होती. प्रिशा बसमध्ये बसली आणि थोड्याच वेळात आपलं स्टॉप आलं. बस स्टॉपवर उतरून तिने ॲड्रेस पाहिला. ऑफिस फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर होतं. रस्त्यावरून विचारत विचारत ती चालत गेली आणि अवघ्या काही मिनिटात SD ग्रुप ऑफ कंपनीच्या इमारतीसमोर उभी राहिली. ती जागा फारच भव्य आणि टुमदार होती. उंच उंच झाडं, छान असा लँडस्केप आणि मोठ्या मोठ्या टॉवरच्या गेटवर SD ग्रुप ऑफ कंपनीज असं सुवर्णाक्षरात लिहिलेलं बोर्ड तिला एक क्षणभर वाटलं. बाहेर इतकं सुंदर आहे तर आत काय असेल? मनातले विचार बाजूला सारत तिने आत प्रवेश केला. आत आल्यानंतर तिला तिथलं वातावरण पाहून थक्क व्हायला झालं. सगळीकडे आलिशान सोफा, मोठमोठे फुलदाण्या, सुंदर टेबल्स आणि डेकोरेशन. रिसेप्शन डेस्कवर एक मॉडेलसारखी मुलगी बसली होती. तिला पाहून प्रिशाला जाणवलं की इथल्या सगळ्याच मुली फॅशनेबल आणि मॉडर्न आहेत. आपला साधा कुर्ता लेगिन्स यात तशी ती फारच साधी वाटत होती. पण तिने मनात म्हटलं, ड्रेस नाही, काम महत्त्वाचं. रिसेप्शनवर चौकशी करून तिने लिफ्ट घेतली. 14व्या मजल्यावर पोहोचल्यावर लिफ्ट उघडताच एक मुलगी तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होती. प्रिशाने एक स्मित केलं आणि पुढे निघाली. तितक्यात अजून एक मुलगी तिच्या अंगावर आली. आय एम सॉरी, प्रिशा घाईघाईने म्हणाली. इट्स ओके, ती मुलगी म्हणाली. तुम्ही कोण आणि कोणाला भेटायचे? त्या मुलीने विचारलं. मी प्रिशा नाईक, मला आज इंटरव्ह्यूसाठी बोलावलंय. प्रिशा म्हणाली. कसला ॲड्रेस दिलाय? मिसेस प्रजापती, प्रिशा म्हणाली. ओके, इकडून डाव्या बाजूला पहिले केबिन आहे, सांगून ती मुलगी हसली. प्रिशाला त्या मुलीचा स्वभाव आवडला. तीही साध्या जीन्स आणि कुर्तीतच होती. प्रिशा डाव्या बाजूला गेली आणि केबिनवर टकटक केलं. आतून एक सौम्य आवाजाने परवानगी मिळताच ती आत गेली. समोर 40-45 वर्षांची एक एलिगंट बाई बसलेल्या होत्या. त्यांनी छान अशी शिफॉनची साडी नेसली होती. गुड मॉर्निंग मॅम, प्रिशा म्हणाली. सिट डाऊन, त्या बाई म्हणाल्या. प्रिशाने आपली डॉक्युमेंटची फाईल पुढे ठेवली. नाईक प्रिशा सुजाता मनोहर. यस मॅम. ग्रॅज्युएशननंतर MCOM आणि मग MCA. 1 वर्षाचा कोर्स आणि मागच्या कंपनीत 3 वर्ष काम का सोडलं? मॅम, मला SD ग्रुपमध्ये काम करायचं स्वप्न होतं. इथे 2 वर्षाचा अनुभव मागत होते म्हणून तिथे 3 वर्ष राहिले आणि आता ही संधी मिळावी म्हणून आले. प्रिशाचं उत्तर ऐकून त्या बाई थोड्या हसल्या. संपूर्ण इंटरव्ह्यू अत्यंत चांगला पार पडला. शेवटी त्या मॅडम म्हणाल्या, ओके मिस प्रिशा, आजपासून तुम्ही विहान सरांची सेक्रेटरी म्हणून काम कराल. ते आमचे CEO आहेत. मी तुम्हाला सगळं समजावून देईन. हे ऐकून प्रिशा थोडी गडबडली, कारण विहान सरबद्दल ती आधी ऐकून होती. थोडे कडक, नियमप्रिय आणि कमी बोलणारे. मॅडम हसून म्हणाल्या. काय गं, घाबरलीस वाटतं? विहान सर चांगले आहेत. हो, कामात कधी गडबड झाली तर रागवतात, पण मनाने माणूस खूप चांगले आहेत. एकदा त्यांना ओळखलीस की सगळंच सोपं होईल. त्यांना सॉरी बोलून टाकायचं. त्यांचा राग शांत होतो मग. आणि आजपासून तुला त्यांचं सगळं काही बघायचं आहे. सो बी केअरफुल. मला खात्री आहे तुझ्याकडून चूक नाहीत होणार, म्हणून मी तुला या पोझिशनवर ठेवली आहे, मिसेस प्रजापती म्हणाल्या. थँक्यू मॅम, आय एम रेडी, प्रिशा म्हणाली. दॅट्स नाईस, म्हणत मिसेस प्रजापती उठल्या आणि प्रिशाला तिचा डेस्क दाखवला. प्रिशाचा डेस्क थेट विहान सरांच्या केबिनसमोर होता आणि त्या भागात इतर कुणाची केबिन नव्हती, फक्त तिचा डेस्क होता. प्रिशा, आता तू हे शेड्यूल घे. सर 1 तासात येतील. तोपर्यंत तू या फाईल अपडेट कर आणि नंतर सरांच्या केबिनमध्ये जाऊन सगळं नीट ठेव, कारण आजपासून तुझ्याशिवाय त्यांच्या डेस्कला कोणी हातही लावणार नाही. ओके, मिसेस प्रजापती म्हणाल्या. ओके मॅम, थँक्यू सो मच, प्रिशा म्हणाली.
आणि मिसेस प्रजापती निघून गेल्यावर प्रिशा आपलं काम करू लागली. दिशा कॉलेजमध्ये आली होती. तिने प्रिशा आणि कविताला फोन केला. दोघी आल्या आणि सगळ्यांनी क्लास गाठला. लेक्चर सुरू झालं. यार प्रिशा, आता फायनान्शियल मॅनेजमेंटचं लेक्चर आहे. काही विचारणार नाही ना? कविताने हळू विचारलं. नाही ग, मला माहीत नाही. प्रिशा म्हणाली. तसं कविता टेन्शनमध्ये आली, पण शांत बसली आणि समोर लक्ष देऊन मान हलवू लागली. यू सेकंड बेंच, स्टँड अप, सर म्हणाले. कविता घाबरली. प्रिशा आणि दिशाही घाबरल्या. यस सर, कविता म्हणाली. सो टेल मी, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ऑपरेटिंग लिव्हरेज? तर सर म्हणाले. कविता घाबरून काही सुचत नव्हतं. दिशाने इकडे तिकडे पाहिलं. हळूच तिला सांगितलं. ऑपरेटिंग लिव्हरेज इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन प्लस ऑपरेटिंग प्रॉफिट, ORC प्लस EBIT और सेल्स, व्हेरिएबल कॉस्ट प्लस वेब कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट. तेवढ्यात मितेशने तिचा फोन घेतला. स्वतःच्या फोनवरून तिला कॉल केला आणि तिच्या ब्लूटूथवरून सांगू लागला. कविताने फॉर्म्युला सांगितला. एक्सप्लेन इट, सर म्हणाले. कविताने मितेश सांगतोय ते ब्लूटूथवरून ऐकून उत्तर दिलं. इफ कॉन्ट्रीब्युशन इज मोर दॅन फिक्स्ड कॉस्ट, ऑपरेटिंग लिव्हरेज इज फेवरेबल. इफ फिक्स्ड कॉस्ट इज मोर, इट्स अनफेवरेबल. अँड सरांनी तिला बसायला सांगितलं. सगळं ऐकून दिशा आणि प्रिशा चकित झाल्या. लेक्चर संपल्यावर दिशा विचारली. कविता, कसं जमलं तुला? कविता म्हणाली. अगं दिशा, तू फॉर्म्युला सांगितलास तेव्हा मितेशने माझा फोन घेतला आणि स्वतःच्या फोनवरून मला फोन केला. माझं ब्लूटूथ कनेक्ट होतं, त्यामुळे त्याने सांगितलं ते मी सांगितलं. अगं पण दिसलं कसं नाही? प्रिशाने विचारले. केसांमुळे, कविता म्हणाली. मितेश, यार थँक्स, कविता म्हणाली. मितेश स्माईल दिली. दिशा फक्त पाहत राहिली. हाय दिशा, मितेश दिशाकडे येत म्हणाला. हाय मितेश, दिशा हसून म्हणाली. एक विचारायचं होतं. 1 महिना आहे एक्झामसाठी. आपण रोज लायब्ररीमध्ये बसू एक्स्ट्रा स्टडीसाठी, मितेश म्हणाला. यस यार, गुड आयडिया, प्रिशा म्हणाली. कविता आणि दिशाने डोळे मोठे करत एकमेकांकडे पाहिलं. ओके डन, दिशा म्हणाली. लेक्चर संपल्यावर मितेश म्हणाला. मी आकाश, नॉडी आणि मयंकला बोलावतो. सगळे कॅन्टीनमध्ये गेले आहेत. काय मागवायचं? आकाश म्हणाला. ग्रिल सँडविच अँड कॉफी. प्रिशा कटलेट्स आणि नो शुगर कॉफी. कविता वडापाव आणि चहा. दिशा सेम मितेश, सेम नॉडी, सेम मयंक. नंतर आकाश ऑर्डर द्यायला गेला. मयंक म्हणाला, एक्झाम नंतर मूवी बघायचा प्लॅन करू आणि कविताचा बर्थडे पण. सगळ्यांनी होकार दिला. नॉडी म्हणाला, फक्त मूवी नाही, त्यानंतर बीच, मग हॉटेल. माझ्या दीदीला एकटी ठेवून नाही जाऊ शकत. दिशा म्हणाली. हे दीदी आपल्यासोबत येईल, मितेश म्हणाला. तिचं ऑफिस? त्यानंतर बघतो काहीतरी, मितेश म्हणाला. सगळ्यांनी नाश्ता केला आणि लायब्ररीत गेले. प्रत्येकजण आपला अभ्यास करत होता. मितेशने दिशासमोर बसून डाऊट्स क्लिअर करायला सांगितलं. थोडी मस्तीही चालू होती. प्रिशा तिच्या डेस्कवर काम करत होती. विहान सर अजून आले नव्हते. तिने सगळ्या फाईल्स अपडेट केल्यात. 9:30 वाजले. ती विहान सरांच्या केबिनमध्ये गेली. सगळं नीट केलं. फुलांचा पॉट ठेवला. ती स्वतःशी म्हणाली, किती दिवस घाबरायचं, शेवटी आपलीच पोस्ट आहे. तेवढ्यात ऑफिसमध्ये गडबड सुरू झाली. विहान सर आले होते. पांढऱ्या शर्टमध्ये ब्लॅक फॉर्मल ब्लेझर, वॉच, शूज, उंच गोरा पान, घारे डोळे, लांब केस, मागे बांधलेले. सगळ्या मुली टक लावून पाहत होत्या. प्रिशा मनात म्हणाली, काय वेड लावले सगळ्यांना. ती त्याच्या केबिनपाशी गेली. नॉक केलं. मे आय कम इन सर? यस, कम इन. त्याचा घोगरेट आवाज. ती आत गेली. विहान तिला बघतच राहिला.
एकदम साधी पण खूप वेगळी वाटणारी. हू आर यू? सर, तुमची नवीन सेक्रेटरी. वेन डिड यू जॉईन? तर 3 दिवस झालेत. डिड यू अंडरस्टँड युअर वर्क? यस सर, प्रजापती मॅमने सांगितलं. ओके, टुडेज शेड्यूल. नथिंग सर, मीटिंग्स फ्रॉम टुमॉरो. तर ती सगळं काही सांगत होती. यू मे लिव्ह. थँक्यू सर, हॅव अ नाईस डे. ती बाहेर आली, पाणी प्याली आणि मनात हसली. दिवसांवर दिवस जात होते. प्रिशा ऑफिस आणि घर एन्जॉय करत होती. तिला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं. त्यासाठी ती खूप मेहनत करत होती. आत्मविश्वास निर्माण करत होती. स्वतःमध्ये आणि आपल्या लहान बहिणींच्या भविष्यात अडथळा येऊ नये म्हणून सगळे प्रयत्न करत होती. दिशा हिचेही आता एक्झाम सुरू होणार होत्या. ती खूप मेहनत घेत होती आणि तिच्यासोबत मितेशसुद्धा. दोघं खूप हुशार आणि एकमेकांना पडलेले डाऊट्स एकत्र सोडवत होते. त्यांची मैत्री या सगळ्यात अधिक घट्ट होत चालली होती. आजसुद्धा नेहमीप्रमाणे प्रिशा प्रेमाने ऑफिसला आली आणि आपल्या डेस्कवर बसून काम करायला लागली. तिला ऑफिसला लवकर यायची सवय होती. त्यामुळे ती नेहमी अर्धा तास आधी यायची आणि आपलं काम पूर्ण करून घ्यायची. तिला काम पुढे ढकलणं अजिबात आवडत नव्हतं. आजसुद्धा तिने अर्धं काम उरकलं आणि विहान सरांच्या केबिनमध्ये गेली. सगळ्या फायली व्यवस्थित ठेवल्या. डेस्क आवरला आणि कालची फुलं काढून त्या जागी ताजी फुलं फ्लॉवर पॉटमध्ये ठेवली आणि पुन्हा बाहेर आली. तिला कोणालाही तक्रार करायला संधी नव्हतीच. थोड्या वेळाने विहान सर आले आणि थेट केबिनमध्ये गेले. प्रिशा लगेच उठली आणि दरवाजावर नॉक केलं. आतून से एवढंच ऐकलं, पण विहानचं लक्ष मात्र लॅपटॉपवर होतं. तिने आजच संपूर्ण शेड्यूल सांगितलं. ओके, यू मे लिव्ह नाव, विहान म्हणाला. प्रिशाला लगेच कळलं आज त्यांचा मूड बिघडलाय. ती बाहेर आली आणि डेस्कवर बसली. आज तर जपूनच राहावं लागेल. विहान सरांच्या डोळ्यात चक्क अंगार आहे. काही गडबड झाली तर मी खाक होईन. ती मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करू लागली. काम करत असताना तिच्या मनात सारखं येत होतं, विहान सरांना आज काय झाले, पण काहीच कळत नव्हतं. तरी ती कामात लक्ष घालू लागली. विहान मात्र आतून प्रचंड चिडलेला होता, पण तरीही काम करत राहिला. काही वेळाने तोही शांत झाला आणि पुन्हा कामात व्यस्त झाला. थोड्या वेळाने पुन्हा नॉक झालं. यस, कम इन, विहान म्हणाला. प्रिशा थोडी घाबरतच आत गेली. आता मात्र त्याचा चेहरा शांत होता. तिने मनातच देवाचे आभार मानले. से फास्ट. सर, आता मीटिंग आहे, त्याची फाईल अपडेट केली आहे. तुम्ही एकदा पाहता का? द्या. प्रिशा फाईल देताना त्याचे हावभाव न्याहाळत होती, पण काही समजत नव्हतं. विहानचा चेहरा अगदी निर्विकार होता. ओके, गुड, आपण 10 मिनिटात निघतोय, तो म्हणाला. ओके सर, प्रिशा म्हणाली. यू मे लिव्ह नाव, तो पुन्हा खाली पाहत म्हणाला. ती बाहेर आली आणि कामाला लागली. काही वेळात तिच्या डेस्कवरचा फोन वाजला. मिस प्रिशा, बी रेडी, वी आर लिव्हिंग इन 5 मिनिट्स, विहान म्हणाला. यस सर, प्रिशा म्हणाली. फोन ठेवताच तिने मनात म्हटलं, कसा आहे हा, नीट बोलतच नाही, मूड खराब आहे म्हणून रागातच बोलणार का? डेस्क आवरून ती तयार झाली. केबिनचा दरवाजा उघडला. विहान झपाझप चालत बाहेर गेला. प्रिशा त्याच्या मागे पळतच निघाली. बाहेर आली तर समोर काळ्या रंगाची मोठी कार होती. विहान आत बसला. प्रिशा दुसऱ्या बाजूने ड्रायव्हरजवळ जाऊन बसली. ड्रायव्हरने कार सुरू केली. प्रिशा मात्र अवाक होऊन पाहत होती. विहान अजूनच चिडला. दोघेही शांत होते. प्रिशा बाहेर पाहत होती. विहानने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा बाहेर नजर वळवली. थोड्या वेळाने ते पोहोचले. विहान पटकन उतरला. प्रिशा मागे.
हॅलो मिस्टर सक्सेना, विहान म्हणाला. हॅलो मिस्टर विहान, हाऊ आर यू? आय एम टोटली गुड. व्हॉट अबाउट यू? आय एम ऑल्सो गुड, मिस्टर सक्सेना म्हणाले. दोघं आत गेले. विहानने डोळ्यांनीच प्रिशाला इशारा केला तशी ती मागोमाग गेली आणि त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसली. मीटिंग सुरू झाली. नवीन प्रोडक्टवरची मीटिंग होती. प्रिशा सगळं बारकाईने ऐकत होती. काही मुद्दे तिने नोट करून घेतले. विहान तिच्याकडे पाहत होता आणि मनोमन समाधानाने डोळे मिटून पुन्हा मीटिंगकडे लक्ष देत होता. 2 तासांनी मीटिंग संपली. दोघं बाहेर आले. प्रिशा कारचं दार उघडून पुढे बसणार तेवढ्यात विहान म्हणाला, मिस प्रिशा, यू सेट बिहाइंड मी. ती थोडी गोंधळी पण गप्प त्याच्या बाजूला बसली. विहानच्या चेहऱ्यावर मंद स्मित आलं, पण ते तितक्यात मावळलं. दोघं ऑफिसमध्ये पोहोचले. प्रिशा डबा घेऊन कॅन्टीनमध्ये गेली. हाय, कुणीतरी म्हणालं. तिने पाहिलं तर समोर एक मुलगी होती. ओ हाय, प्रिशा हसून म्हणाली. ओळखलं का? हो, त्या दिवशी थँक्यू. तुम्ही मदत केलीत, प्रिशा म्हणाली. मोस्ट वेलकम. ती मुलगी हसली. ऑफिसचा पहिला दिवस कसा गेला? खूप मस्त, पण नवीन असल्यामुळे सावरायला थोडा वेळ लागला, प्रिशा म्हणाली. आणि त्याचनंतर कसल्या डिपार्टमेंटमध्ये मध्ये आहेस? सेल्स डिपार्टमेंटमध्ये. विहान सरांची पर्सनल सेक्रेटरी, प्रिशा म्हणाली. ओ, म्हणजे दररोज ज्वालामुखीसमोर बसावं लागणार तुला. ते खूप स्ट्रिक्ट आणि ॲरोगंट आहेत, ती मुलगी म्हणाली. इतके वाईट नाहीत. प्रिशाच्या मनात थोडा रागच आला आणि त्याचनंतर प्रिशाने चेहऱ्यावर एक स्माईल आणली. बरं, ते जाऊ दे, तुझं नाव नाही सांगितलं तू? प्रिशाने विचारलं. ओ सॉरी, मी स्नेहा. मी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये आहे, ती म्हणाली. प्रिशा, तुझी हरकत नसेल तर आपण रोज एकत्र टिफिन करूया का? मला इथे जास्त कोणाशी बोलणं होत नाही, स्नेहा म्हणाली. आणि त्याचनंतर ओके, त्यात विचारायचं काय? प्रिशा हसून म्हणाली. ओके मग फ्रेंड्स. स्नेहाने हात पुढे केला तशी प्रिशाने हसतच हात दिला. ओके स्नेहा, मी जाऊ का? माझा वेळ झालाय, प्रिशा उठतच म्हणाली. ओके बाय, नाहीतर विहान सर तुझ्यावर पुन्हा बरसतील, स्नेहा म्हणाली. तशी प्रिशाने जबरदस्ती स्मित केलं आणि निघाली. इकडे विहान आत भयंकर चिडला होता. तुला एकदा सांगितलं समजत नाही का? किती वेळा सांगू? मला तुझ्यात जराही इंटरेस्ट नाही, माझ्यापासून लांब राहा, विहान जोरात ओरडला. अंदरून एका मुलीचा आवाज आला. विहान, प्लीज लिसन टू मी, आय रिअली लव्ह यू. ती मुलगी त्याला म्हणाली. स्टॉप धिस नॉनसेन्स कियारा, आय डोंट लाईक यू आणि मी इंटरेस्टेड नाही आहे तुझ्यात, विहान रागाने म्हणाला. इतक्यात अख्खा स्टाफ हे सगळं ऐकत होता. तर विहान, मी लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करते रे, आणि आईलाही वाटतं आपलं लग्न व्हावं, कियारा रडत म्हणाली. माय फूट, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. आता पुन्हा इथे आलीस तर तुला चांगलंच माहीत आहे मी काय करू शकतो, सो लिव्ह, विहानच्या आवाजात तो म्हणाला. तशी घाबरून कियारा पळत बाहेर आली आणि समोरच प्रिशा उभी होती. तिने दुर्लक्ष केलं आणि झपाझप पावलं टाकत गेली. प्रिशा तिच्या जागेवर येऊन शांत बसली आणि कामाला लागली. तितक्यात पुन्हा आवाज आला. मॉम, मी 100 वेळा सांगितले, मी माझ्या चॉईसच्या मुलीशीच लग्न करणार. मला कियारा आवडत नाही आणि हा टॉपिक मला पुन्हा नकोय, विहानने आईला फोनवर सांगितलं आणि फोन कट केला. प्रिशा मात्र विचारात पडली. एखादी मुलगी इतकं प्रेम करत असेल तर हा का नकार कसा देतो? तिला कियारासाठी वाईट वाटलं आणि ती कामाला लागली. थोड्याच वेळापूर्वी आतून भांडणाचे आवाज आले होते. आत जावं वाटलं पण तिने तो विचार झटकला. काही वेळाने विहान बाहेर आला. प्रिशाने त्याच्याकडे बघून स्माईल केलं. तो गेला. तिने घाबरतच त्याच्या केबिनवर नॉक केलं. कम इन, आतून आवाज आला.
ती आत गेली. सर, ही फाईल पूर्ण झाली आहे, सिग्नेचर हवेत, ती हळूच म्हणाली. त्याने हात पुढे केला. तिने नजर वर केली तर त्याचे डोळे लाल झाले होते. तिला ते बघून धस्स झालं. त्याने साईन करून फाईल दिली. थँक्यू सर, ती म्हणाली. त्याने मान हलवली तशी बाहेर जाऊन बसली. 6 वाजता तिने बॅग भरली आणि खाली उतरून ऑटो पकडून गेली. वरून मात्र विहान तिच्याकडे पाहत काहीतरी विचार करत होता. हाय दिशा, मागून आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर तोच विराट होता, जो आधी तिला भेटला होता पण मितेशमुळे निघून गेला होता. पुन्हा अचानक कसा आला याचा विचार करत होती ती. दिशा म्हणजेच प्रिशाची बहीण. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. हाय दिशा, तो म्हणाला. हाय, ती पण हसत म्हणाली. आज तिच्यासोबत कोणी नव्हतं, त्यामुळे ती विचार करत होती, आता इथून कशी निघू. दिशा, त्या दिवशी तुझ्याशी बोलायला आलो होतो पण मितेशमुळं बोलणं राहिलं, तो म्हणाला. काही बोलायचं होतं का? दिशाने त्याला विचारलं. का? मी कारणाशिवाय बोलू नये का? त्याने उलट प्रश्न केला. असं काही नाही, जस्ट असंच विचारलं, ती म्हणाली. दिशा, तुझी काही हरकत नसेल तर आपण कॉफीला जाऊया, विराट म्हणाला. अरे अरे वगैरे काही नाही, आणि तसंही एक्झाम पण झाल्यात आता, फ्रेंड्स पण नाही आहेत, सो चल ना प्लीज, तो तिला कन्व्हिन्स करत म्हणाला. दिशा त्याच्या बोलण्यात फसली. काय उत्तर द्यावं समजत नव्हतं. प्रिशा आणि कविता कुठे गेल्या तेही समजत नव्हतं. शेवटी हो म्हणाली. तो खुश झाला आणि त्याच नंतर चल आपण माझ्या कारमधून जाऊ, तो म्हणाला. मन नसतानाही ती त्याच्यासोबत गेली. त्याने कारचा दरवाजा उघडून दिला. ती बसली. तोही दुसऱ्या बाजूने बसला आणि त्याच नंतर कॅफेजवळ गाडी थांबवली. सो दिशा, कोणती कॉफी घेणार? विराटने विचारलं. साधी पण शुगर कमी, ती म्हणाली. त्याने 2 कॉफी ऑर्डर केल्या. आज ऑफिसमध्ये गडबड होती कारण ऑफिसचे मेन ओनर विहान सरांचे डॅडी पुरुषोत्तम दीक्षित आणि आजोबा यशवंतराव दीक्षित येणार होते. संपूर्ण ऑफिस त्यांची वाट पाहत होतं. प्रिशा मात्र सकाळपासून विहानच्या केबिनमध्ये सगळं हाताळत होती. विहान मात्र लॅपटॉपवर खडखड टाईप करत होता. तिने मेल्स पाहिले. तिने 4 मीटिंग्स होत्या, 2 मीटिंग झाली, 1 कॅन्सल केली आणि 1 उरली होती. तितक्यात विहानचा फोन वाजला. मिस प्रिशा, डॅडी आणि आजोबा आलेत, विहान म्हणाला. ती एकदम एक्साइट झाली. त्यांना भेटायचं होतं. मिस्टर मानेसोबत ते आत आले. डॅडी जबरदस्त पर्सनॅलिटीचे, आजोबा वयस्कर पण चेहऱ्यावर आत्मविश्वास. ती पाहतच राहिली. विहान उठला. आजोबांना खुर्चीत बसवलं. डॅडी शेजारी बसले. त्यांनी प्रिशाकडे पाहिलं. तुझं नाव काय? आजोबांनी विचारलं. मी प्रिशा नाईक, ती जवळ जाऊन पाया पडत म्हणाली. ती नकळत दोघांच्या पायांवर पडली. ते दोघंही खुश झाले. तिच्याशी गप्पा मारू लागले. विहान मात्र भोवया उंचावत पाहत राहिला. थोड्या वेळाने ते सगळे स्टाफ बघून गेले. जाताना प्रिशाला भेटून गेले. तिचंही मन भरून आलं. पुन्हा प्रिशा विहानच्या केबिनवर गेली. नॉक करत कम, तो म्हणाला. सर, आता शर्मा सरांबरोबर मीटिंग आहे. ओके, तुम्ही तयार राहा, मी येतो, तो म्हणाला. मग दोघे मीटिंगसाठी गेले. दिशा आणि विराट म्हणजेच प्रिशाची बहीण आणि तो मुलगा जो आहे तो विराट कॅफेमध्ये बसले होते. ती थोडी अवघडून बसली होती. दिशा, कॅन आय टॉक यू समथिंग? त्याने विचारलं. यस, से, ती म्हणाली. आपण फ्रेंडशिप करू शकतो का? ती दचकली.
तेवढ्यात आवाज आला. दोघे वळून पाहिलं. मितेश होता. दिशा, तू इथे याच्यासोबत काय करतेस? ते मितेश याने कॉफीला विचारलं. मी नाही म्हणू शकले नाही म्हणून. मितेशला राग आला. चल आपण निघतोय म्हणत तिचा हात पकडून घेऊ लागला. पुन्हा थांबून मागे वळून म्हणाला, विराट, दिशा तुझ्यात इंटरेस्टेड नाहीये. पुन्हा तिच्या मागे येऊ नकोस. असं म्हणत तिला घेऊन निघून गेला. विराट मात्र धुसफुसत होता. मितेश, प्लीज हात सोड, दुखतोय. मितेश, प्लीज, इट्स हर्ट, दिशा म्हणाली. तसं त्याने तिचा हात सोडला. कॅफेमधून तो तिला ओढतच बाहेर घेऊन गेला होता. आता त्याने रागातच तिच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतला राग बघून दिशा घाबरली आणि मान खाली केली. मितेश, सॉरी, मला त्याला नाही म्हणता आलं नाही आणि तोंडावर कसं म्हणायचं नाही जमलं मला. आणि मी तुझ्याकडेच बघत होते पण तू दिसत नव्हतास, मग माझा नाईलाज झाला. ती चटकन बोलली. म्हणून तू ओळखत नसलेल्या मुलांसोबत जाणार? तुला माहिती तरी आहे का तो कोण आहे आणि त्याच्या मनात काय आहे? नाही जमत म्हणे. काही ठिकाणी नाही म्हणायला शिक, मगच पुढे जाशील, नाहीतर कायम मागेच राहशील. मितेश रागात म्हणाला. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं आपल्याकडून जरा जास्तच बोलून गेलोय. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. कुठल्याही क्षणी ती रडायला लागेल हे त्याला जाणवलं. त्याने आजूबाजूला पाहिलं. कॅफेजवळ फार कोणी नव्हतं. त्याने हळू सुस्कारा सोडला आणि तिच्या जवळ गेला. दिशा मात्र खाली पाहतच मागे सरकली. तो अजून पुढे गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी तिने त्याचे हात झटकत आणि पुन्हा मागे गेली झटकले आणि मागे गेली. दिशा, प्लीज लिसन टू मी, तो म्हणाला. तिने हात दाखवला आणि रागाने तिथून निघून जाऊ लागली. मितेश केसातून हात फिरवत म्हणाला, गॉड, गर्ल्स आर रिअली इम्पॉसिबल, म्हणत तिच्या मागे गेला. तू जाऊ शकतोस मितेश, माझ्या मागे टाईम वेस्ट करू नकोस. माझं काही होणार नाही, मी अशीच बावळट राहीन, जा, ती रडत म्हणाली. दिशा, मी रागात बोलून गेलो यार, मला तसं नव्हतं म्हणायचं, तो तिच्या मागे धावत म्हणत होता. मितेश, प्लीज लिव्ह मी अलोन, प्लीज, ती म्हणाली. आता मात्र मितेश तिच्या पुढे पळत गेला. ती थांबली, दुसऱ्या बाजूने निघू लागली. तेव्हा त्याने तिचा हात पकडून तिला उचलून घेतलं. तिने त्याच्या छातीवर आणि हातावर ओरबाडलं, पण त्याने सोडलं नाही. लोक बघत होते. त्याने कारचा दरवाजा उघडला, तिला आत बसवलं आणि लॉक केलं. दुसऱ्या बाजूने तो बसला आणि कार सुसाट पळवली. तिथे उभा असलेला विहान त्यांच्याकडे भयंकर रागाने बघत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. दिशा, ऐक, मला तसं नव्हतं म्हणायचं, मी रागात बोललो. तो विहान तुझ्या मागे का लागतोय माहितीये? कारण तो तुला लाईक करतोय आणि त्याला माझ्याशी बदला घ्यायचा आहे, मितेश म्हणाला. तसं तिने आश्चर्याने मितेशकडे पाहिलं. मितेश डोळ्यांनी सॉरी म्हणत होता. तिने डोळे पुसले आणि हाताची घडी घालून बाहेर बघू लागली. मितेश हलकसं गालात हसला आणि म्युझिक ऑन केलं. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. मितेश गप्प कार चालवत होता आणि दिशा मनात विचार करत होती, हा काय डोक्यावर पडलाय का? कधीपासून अशी गाणी ऐकतोय? पण तिचा राग काही कमी नव्हता. आता मितेश एक गाणं गुणगुणू लागला. एक होती मुलगी, एकदा जाम रुचली, कोपऱ्यात जाऊन बसली, काही केला हसेना. ते गाणं ऐकून मितेश जोरात हसू लागला. सॉरी, आय कांट कंट्रोल. व्हॉट इज अ सॉन्ग, अमेझिंग, तो हसला. हसत म्हणाला. दिशा मात्र पुन्हा तोंड फुगवून बाहेर पाहत होती. बापरे, म्हणजे मॅडमचा राग लवकर जाणार नाही. काय करू आता? मितेश ड्रायव्हिंग करता करता विचार करत होता.
दिशा यार प्लीज बोल ना, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, असं त्याने सरळ बोलून टाकलं. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्यानंतर त्याला कळलं आपण काय बोललो म्हणून. लगेच तुझ्याशी बोलल्याशिवाय नाही राहू शकत असं म्हणायचं होतं मला, तो सारवासारव करत म्हणाला. तिने पुन्हा हाताची घडी घातली आणि बाहेर पाहू लागली. कॉलेजचा सेकंड इयरचा शेवटचा दिवस असल्याने लेट झालं होतं. मितेशने फोन घेतला आणि नंबर डायल केला. हॅलो, मितेश बोलतोय. अरे बोल ना मितेश, प्रिशा म्हणाली. प्रिशा दीदी, आज दिशाला घरी यायला उशीर होईल, ती माझ्यासोबत आहे, काही प्रॉब्लेम तर नाही ना? दिशा शॉक झाली आणि मितेशकडे पाहिलं. तो हलकसा हसत होता. तिने नकारार्थी मान हलवली आणि गप्प बसली. अरे पण लेट का होईल, कुठे चालला आहात तुम्ही? प्रिशाने विचारलं. ॲक्च्युली दीदी, तुझी बहीण माझ्यावर रागावली आहे. गाल तर टोमॅटोपेक्षा लाल झालेत आणि आता ती मनात विचार करते कसं याला मारू. हे ऐकून प्रिशा हसू लागली. ठीक आहे, काळजी घ्या. थँक्यू दीदी, मितेश म्हणाला. फोन ठेवला आणि पुन्हा कार स्टार्ट केली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल.